गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. जवळपास 16 पार्टिसिपंट्स जॉईन झाले, त्यामुळे मी आता सुरुवात करतोय. सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगा वाटते की सध्या आपल्या आठवड्यामध्ये 2 लेक्चर मी मॅडमांची अरेंज केलं होतं, धुमाळ मॅडमांची बरोबर. त्यामुळे माझं या आठवड्यामध्ये लेक्चर झालं नव्हतं, त्यामुळे मी आज रविवारी एक्स्ट्रा घेतोय, जे मला ह्या आठवड्यामध्ये संपवायचं होतं. ओके, तर आता आपण सुरुवात करूया डिलोकलायझेशन ऑफ एनर्जी. आणि हे डिलोकलायझेशन ऑफ एनर्जी फाइंड आउट आपण लेक्चरमध्ये म्हणजे आपलं ऑफलाईन पद्धतीने क्लासरूममध्ये केलं होतं. त्याच्यामध्ये 3 मेंबर ट्रिक हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर सायक्लोब्युटाडाईन हा सुद्धा आपण एक मॉलिक्यूल बघितला होता. त्याच्यानंतर पुढचा जो मॉलिक्यूल आहे तो म्हणजे बेन्झिन. बेन्झिनची डिलोकलायझेशन एनर्जी फाइंड आउट करायची आहे. प्रोसिजर काय? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे बेन्झिनचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कन्स्ट्रक्ट फ्रॉस्ट डायग्राम आपण कन्स्ट्रक्ट करतो. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा एक सर्कल ड्रॉ करतो. ओके, सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपण 6 बॉन्ड अशा पद्धतीने ड्रॉ करायचे, त्या सर्कलला टच झाले पाहिजेत. ओके, तर त्यातला पहिला बॉन्ड मी ड्रॉ केलेला आहे. त्याच्यानंतर हा दुसरा बॉन्ड, त्याच्यानंतर हा तिसरा बॉन्ड, हा चौथा बॉन्ड, हा 5वा बॉन्ड, फायनली हा 6वा बॉन्ड. अशा पद्धतीनं बेन्झिन स्ट्रक्चर त्या सर्कलमध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्या सेंटरला जो सेंटर आहे त्याचा तो असणार आहे यस नॉन बॉन्डिंग. जो खालचा आहे पूर्ण पहिला कार्बन, ज्याला आता मी डॉटेड लाईन दाखवलेला आहे, तो आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. हा सुद्धा आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. हा जो दिसतो तुम्हाला तो आहे नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. हा आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आणखी एक अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचे जे व्हॅल्यूज. सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या कार्बनने. त्याची जे व्हॅल्यू असणार आहे 0 बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. त्याच्यानंतर पुढचा आहे जे इज इक्वल टू +or-1 जो आहे परत बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. इथं बेन्झिनमध्ये कोणताही नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आपल्याला दिसत नाही आहे, त्यामुळे आपण पुढे जातोय. जे इज इक्वल टू +or-2 अँड लास्ट जे इज इक्वल टू +or-3. ओके, then we have a common formula to find out the delocalization of energy. The very first is alpha plus 2 beta cos 2 pi divided by 6 multiplied by 0. जनरली इथे मी तुम्हाला दाखवून देतो, लिहून देतो. मी इथं डायरेक्ट यूज केलेला आहे फॉर्म्युलामध्ये. हा फॉर्म्युला जो आहे तो कसा फॉर्म्युला आहे, आता इथं मला अल्फा टाईप करता येणार नाही, मी फक्त इथंच टाईप करतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. जिथं 6 आहे तिथं एन येईल आणि जिथं 0 आहे तिथं काय येईल जे. ओके, तर बेन्झिनमध्ये एकूण 6 कार्बन आहेत, म्हणजे ही 6 मेंबर रिंग आहे. ओके, त्यामुळे तिथं एनची व्हॅल्यू आता इथे येईल किती 6. आणि जे व्हॅल्यू म्हणजे आपण पहिल्या जे व्हॅल्यूसाठी फाइंड आउट करणार आहे म्हणून 0. मग कॉस 0 इज इक्वल टू 1. त्यामुळे मला हेच उत्तर येतं काय अल्फा प्लस 2 बीटा. काय उत्तर येईल मला आता त्याचं उत्तर अल्फा प्लस 2 बीटा. कॉस 0 इज इक्वल टू 1. ओके, देन नेक्स्ट आता फाइंड आउट करणार आहे जे व्हॅल्यू फॉर 1. जे व्हॅल्यू फॉर 1. सिमिलरली इथं आपण एनची व्हॅल्यू 6 टाकली आणि जेची व्हॅल्यू 1 टाकली आणि हे मी जर मल्टिप्लिकेशन सॉल्व करून घेतलं तर त्याचं उत्तर येतं कॉस π/3. 180ला 3 डिवाइड केला तर उत्तर येतं 60 आणि कॉस 60ची व्हॅल्यू येते 1/2. कॉस 60ची व्हॅल्यू किती येते 1/2. मग अल्फा प्लस 2 बीटा मल्टिप्लाइड बाय 1/2 तर काय होईल, हे 2 आणि इथलं 2 कॅन्सल होतील आणि मला फाइंड आउट म्हणजे फायनल उत्तर काय मिळेल अल्फा प्लस बीटा हे उत्तर मिळेल. ओके, त्याच्यानंतर मी परत पुढे जातोय फॉर जे व्हॅल्यू 2 साठी फाइंड आउट करण्यासाठी. तर इथं पण सिमिलर फॉर्म्युला आहे. जेची व्हॅल्यू 2 टाकलेलं आहे, यांची व्हॅल्यू 6 ॲज इट इज. त्याच्यानंतर हे मी सॉल्व करून घेतलं तर उत्तर येतं 2/3. काय येतं उत्तर त्याचं 2/3. मग 2/2 मल्टिप्लिकेशन बाय पाय म्हणजे किती झालं 180 गुणिले 2 म्हणजे 360 आणि 360ला आपण 3 डिवाइड केलं तर उत्तर येतं किती 120 डिग्री. आणि कॉस 120 त्याचं उत्तर येतं -1/2
आणि हे आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व केलं तर 2 बीटामधलं 2 आणि हे 1/2 मधलं 2 कॅन्सल होतील आणि मला फायनल उत्तर काय मिळेल, अल्फा मायनस बीटा. आता शिल्लक कोण राहतो, जे व्हॅल्यू फॉर 3. हे पुन्हा मी सॉल्व करून घेतलं. येस, हे जर मी पुन्हा सॉल्व करून घेतलं, 3 multiplication by 2 is given by 6 and this 6 and this 6 will be cancelled, then we got only the pi and cos pi is -1 and the final answer is alpha minus 2 beta. Okay, then go to the next slide. आता पुढे काय होतं बघा, परत मी फ्रोस्ट डायग्राम मी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. पुन्हा एकदा हे बेन्झीन रिंग मी ड्रॉ केलेलं आहे. हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल झाले, हे नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल झाला, हा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल झाले. आता त्यांची एनर्जी बघा, जे व्हॅल्यू जेव्हा 0 होती तेव्हा अल्फा प्लस 2 बीटा होता. जे व्हॅल्यू जेव्हा 1 होती तेव्हा अल्फा प्लस बीटा. जे व्हॅल्यू जेव्हा 2 होती तेव्हा अल्फा मायनस बीटा आणि जेव्हा 3 होती तेव्हा अल्फा मायनस 2 बीटा. आता ह्याच्यामध्ये मला एकूण 6 पाय इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. अशा पद्धतीने मी ती एनर्जी लेवल मी ड्रॉ केलेलं आहे आणि माझ्यावर किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे मला हे फिलअप करायचे. कशा पद्धतीने फिलअप करू शकतो तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक इलेक्ट्रॉन अल्फा प्लस 2 बीटाची एनर्जी लेवल, पुढचा इलेक्ट्रॉन अल्फा प्लस बीटाची एक, तिथं अल्फा प्लस बीटाला 2 एनर्जी लेवल आहेत, त्यातली एक फिलअप करेल. तिसरा पुन्हा अल्फा प्लस बीटामध्ये अजून एक होतं एनर्जी स्टेट, ती फिलअप करेल. चौथा परत पुन्हा अल्फा प्लस 2 बीटाला जाईल, पण त्याची ॲव्हरेजची पोझिशन ही रिव्हर्स होईल. सिमिलरली पुन्हा अल्फा प्लस बीटामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स फिलअप होतील. नॉन बॉन्डिंगमध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही, अँटी बॉन्डिंगमध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही आहे. ओके, मग ही एनर्जी लेवल कोणती आहे, ही एनर्जी लेवल कोणती आहे तर अल्फा प्लस 2 बीटा. अल्फा प्लस 2 बीटा, ह्या अल्फा प्लस 2 बीटामध्ये एकूण इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर 2 इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे 2 मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस 2 बीटा हे तुझं फायनल डिलोकेशन काउंट करण्यासाठी आपल्याला हे यूज करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची एनर्जी लेवल कोणती आहे तर पुढची एनर्जी लेवल अल्फा प्लस बीटा ही पुढची एनर्जी लेवल आहे. ह्याच्यामध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन्स आहेत, येस, तर त्याच्यामध्ये एकूण हे 2 इलेक्ट्रॉन्स आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 4 झाले. त्यामुळे 4 मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस बीटा हे सगळं झालं बॉन्डिंग एनर्जी लेवलमध्ये. ओके, त्याला मी आता क्लिअर करतोय. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये जातोय. आता आपल्याला डिलोकलायझेशन एनर्जी फाइंड आउट करायचं आहे. हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे क्लासमध्ये. डिलोकलायझेशन एनर्जी फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे डिलोकलायझेशन एनर्जी मायनस लोकलायझेशन एनर्जी. मग डिलोकलायझेशन एनर्जी फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे, कुठे 6 इलेक्ट्रॉन्स डिलोकलाइज झाले होते तर 2 इलेक्ट्रॉन्स अल्फा प्लस 2 बीटामध्ये लोकलाइज झाले होते आणि 4 इलेक्ट्रॉन्स अल्फा प्लस बीटामध्ये डिलोकलाइज झाले होते. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे, येस, तर मल्टिप्लिकेशन 2 अल्फा, त्याच्यानंतर 2 प्लस 2 म्हणजे 4 बीटा, 2 अल्फा प्लस 4 बीटा हे उत्तर आलं. सिमिलरली 4 अल्फा अँड 4 बीटा, पुन्हा 4 अल्फा प्लस 4 बीटा हे उत्तर आलं. आता ह्याची मी बेरीज करतो तर मला काय मिळेल, 6 अल्फा प्लस 8 बीटा हे उत्तर आलं डीचं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय, एल फाइंड आउट करण्यासाठीचा आपल्याला मी एक फॉर्म्युला दिला होता. हा त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला आहे. एक्स म्हणजे नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस बीटा. नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस बीटा. नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स किती होते त्याच्यामध्ये 6. त्यामुळे ह्यानं मल्टिप्लाय केलं 6 अल्फा अँड 6 बीटा. ही झाली व्हॅल्यू कशाची, एलची. आता आपण ह्या डी आणि एल मध्ये ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. पहिल्यांदा डी ची व्हॅल्यू काय आहे, 6 अल्फा प्लस 8 बीटा मायनस एलची व्हॅल्यू काय, 6 अल्फा मायनस 6 बीटा. आता हा 6 अल्फा आणि हा 6 अल्फा कॅन्सल होतील. 8 बीटामधनं मायनस 6 बीटा जाईल तर मला उत्तर किती मिळतं, 2 बीटा. ह्याचा अर्थ काय, यस, तर डिलोकलायझेशन एनर्जी ऑफ बेन्झीन किती आहे ती 2 बीटा ही त्याची डिलोकलायझेशन एनर्जी आहे. ओके, आता मी
आणखी एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. तर इथं आहे सायक्लोऑक्टाटेट्राईन. बघा मॉलिक्यूलचं नाव काय, सायक्लोऑक्टा म्हणजे 8 मेंबर सायक्लिक सिस्टीम. टेट्राईन म्हणजे त्याच्या आतमध्ये 4 इन म्हणजे डबल बॉन्ड आहे. ओके, फॉर्म्युला काय तो फाइंड आउट करण्यासाठीचा जनरल फॉर्म्युला. हा जनरल फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. EJ इज गिवन बाय अल्फा प्लस 2 बीटा कॉस मल्टिप्लाइड बाय 2 पाय डिवाइडेड बाय n मल्टिप्लाइड बाय j, where n is the number of cyclic system and j is the constant, that is one of the quantum number. Then we have to construct first the फ्रॉस्ट डायग्राम. अशा पद्धतीने तर मी ड्रॉ केलेलं आहे, पण मी तर पुन्हा तुम्हाला माझ्या पद्धतीनं शक्य होईल तसं मी ड्रॉ करून दाखवतो. ओके, सगळ्यात पहिल्यांदा हे मी सर्कल ड्रॉ केलं. इथून स्टार्ट करतोय. तर इथं पहिला बॉन्ड, एक बॉन्ड, त्याच्यानंतर इथूनच पुन्हा दुसरा बॉन्ड, त्याच्यानंतर पुन्हा तिथूनच तिसरा बॉन्ड, तिथूनच पुन्हा चौथा बॉन्ड, तिथूनच पुन्हा पाचवा बॉन्ड, तिथूनच पुढं सहावा बॉन्ड, तिथूनच पुढं सातवा बॉन्ड आणि तिथूनच पुन्हा आठवा बॉन्ड. अशा पद्धतीनं. ओके, मग आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची असते. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करायची आहे इथून. जे व्हॅल्यू इज इक्वल टू 0. एक सेकंड. जे व्हॅल्यू इज इक्वल टू 0 अशा पद्धतीनं. आता मी पुढे काय इथं करत नाही, इथे तुम्हाला मी जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये दाखवत जातो. जे इज इक्वल टू 0. पुढचा कार्बन म्हणजे इथील कार्बन आहे. जे इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. त्याच्यानंतर इथं अँटी बॉन्डिंगमध्ये कार्बन आलेला आहे, त्यामुळे जे इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 2. इथं पुन्हा कार्बन टच झालेला आहे, कार्बनच्या सर्कल लागते. जे इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 3 आणि फायनली जे इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 4. आता ह्या व्हॅल्यू जेच्या टाकून ह्या फॉर्म्युलानुसार आपल्याला एनर्जी लेवल फाइंड आउट करायचे. ओके, तर इथं आपण बघू शकतो पहिली एनर्जी लेवल EJ अल्फा प्लस 2 बीटा कॉस 2 पाय. यांची व्हॅल्यू इथं किती आहे 8 आणि जेची व्हॅल्यू किती आहे 0. कॉस 0 1, त्यामुळे मला पहिली एनर्जी लेवल मिळाली काय अल्फा प्लस 2 बीटा. पहिली एनर्जी लेवल कोणती मिळाली अल्फा प्लस 2 बीटा. सिमिलरली पुन्हा मी सेकंड जेची व्हॅल्यू 1 साठी फाइंड आउट करतो. तर हे सॉल्व केलं तर मला कॉस पाय बाय 4 मिळतो. कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 45 डिग्री आणि 45 डिग्रीचं उत्तर येतं 0.7071. हे तुम्हाला पाठ असायला पाहिजे, कारण कॅल्क्युलेटर यूज करायला देतात काय नाही हे मला माहिती नाही आहे. आणि हे कधी जर ऑफलाईन पद्धतीने एक्झाम झाली, थिअरी एक्झाम झाली तर. त्याच्यानंतर हे आपण मल्टिप्लिकेशन सॉल्व केलं तर मला फायनल उत्तर मिळतं अल्फा प्लस 1.4142 बीटा. आता ह्या दोन लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मी जातो पुढं 3 नंबरची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. EJ अल्फा प्लस 2 बीटा कॉस 2 पाय डिवायडेड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 2. ह्याचं उत्तर येतं कॉस पाय बाय 2. कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 इज इक्वल टू पुन्हा 0, त्यामुळे मला फायनल उत्तर येतं ओनली फक्त अल्फा मिळतो. त्याच्यानंतर जे व्हॅल्यू 3 साठी मी फाइंड आउट केलं तर मला मिळतो कॉस 135. कॉस 135चं उत्तर येतं मायनस 0.7071 आणि हे मी सॉल्व केलं तर मला फायनल उत्तर मिळतं अल्फा मायनस 2.4142 बीटा. ओके, याला मी क्लिअर करतोय आणि नेक्स्ट स्लाइडकडे जातोय. आता लास्टला आहे जे व्हॅल्यू 4. तर हे मी सॉल्व केलं तर मला मिळतं उत्तर कॉस पाय आणि कॉस पाय इज इक्वल टू मायनस 1 आणि हे मी सॉल्व केलं तर मला उत्तर काय मिळतं अल्फा मायनस 2 बीटा. आता हेच मी तुमच्या फायनली 8 पाय इलेक्ट्रॉन्स आपल्याला फ्रॉस्ट डायग्राममध्ये फिलअप करायचं आहे. फिलअप करताना मगाचा सर्कल आहे आपला, त्याच्यामध्ये मी एनर्जी लेवल बघून घेतो. जेव्हा जेची व्हॅल्यू 0 होती तेव्हा अल्फा प्लस 2 बीटा मिळाली. जेची व्हॅल्यू जेव्हा 1 होती तेव्हा अल्फा प्लस 1.4142 बीटा मिळाली. जेची व्हॅल्यू 3 होती तेव्हा फक्त अल्फा मिळाला. सॉरी 1 2 0 1 2. जेव्हा जेची व्हॅल्यू 2 होती तेव्हा अल्फा मिळाली
जे ची व्हॅल्यू 3 होती तेव्हा अल्फा मायनस 1.4142 बीटा, आणि जेव्हा जे ची व्हॅल्यू 4 होती तेव्हा मला मिळाली काय, अल्फा मायनस 2 बीटा. तुम्ही इथे केअरफुली ऑब्झर्व करू शकता. यस, तर बघा ही एनर्जी लेवलमध्ये जी आपल्याला आन्सर मिळाल्यात त्याची फक्त निगेटिव्ह सायन्स नॉन बॉन्डिंगच्या वरती असतं. नॉन बॉन्डिंगच्या वरती निगेटिव्ह चार्ज असतात, खालती पॉझिटिव्ह चार्ज, वरती निगेटिव्ह चार्ज. ओके, आता मला इथं 8 पाय इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे, 8 पाय इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे. सगळ्यात पहिल्यांदा खालची एनर्जी लेवलमध्ये 2, त्याच्यानंतर वरच्या एनर्जीमध्ये 2, ह्या एनर्जी लेवलमध्ये 2, शिल्लक राहतात अजून 2, ह्या एनर्जी लेवलमध्ये 1, ह्या एनर्जी लेवलमध्ये 1. ह्याचा अर्थ काय की 6 पाय इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये फिलअप झाले आणि 2 इलेक्ट्रॉन हे नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये फिलअप झालेलं आहे. आता आपण सॉल्व्ह करायचं. ह्याच्यामध्ये 2 मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस 2 बीटा, इथं 4 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून 4 मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस 1.4142 बीटा अशा पद्धतीनं, आणि वरती 2 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची एनर्जी लेवल किती आहे, अल्फा म्हणून अल्फा. आता हे आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. ओके, मी नेक्स्ट स्लाइडमध्ये जातोय. सगळ्यात पहिल्यांदा डिलोकलायझेशन एनर्जी इज गिवन बाय डी मायनस ए. मग आपण फाइंड आउट करणार आहोत द व्हॅल्यू ऑफ डी. मगाचाच फॉर्म्युला यूज करून आपण 2 इलेक्ट्रॉन्स अल्फा प्लस 2 बीटामध्ये होते, 4 इलेक्ट्रॉन्स अल्फा प्लस 1.4142 बीटामध्ये होते, आणि शिल्लक राहिलेले 2 इलेक्ट्रॉन्स हे नॉन बॉन्डिंगमध्ये होते, त्याची व्हॅल्यू होती अल्फा. हे आपण सॉल्व्ह करूया. तर मी तो पण तुम्हाला दाखवतो. हा 2 अल्फा 4 बीटा, इथं 2 अल्फा प्लस 4 बीटा लिहिला आहे. 4 अल्फा मल्टिप्लाइड बाय 4 पॉईंट काय असेल ते पुढे मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचं उत्तर येतं 5.6568 बीटा, आणि फायनली 2 बीटा हे ॲज इट इज आलं. इथं काही ब्रॅकेट नाही आहे म्हणून. मग आता आपण काय करायचं आहे, टोटल ह्याची बेरीज करायची आहे. इथे एकूण 2 अल्फा हे 2 अल्फा प्लस 4 अल्फा आणि हे 2 अल्फा, एकूण आले किती, 8 अल्फा, आणि बीटा किती आहे आता ह्याच्यामध्ये 4 बीटा अँड 5.6568 बीटा. हे आपण सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येतं 9.6568 बीटा. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एनर्जी ऑफ लोकलाइज सिस्टीम एल, आणि तो फॉर्म्युला काय आहे, एक्स मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस बीटा. एक्स म्हणजे नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, मग आपण मल्टिप्लाय केलं तर 8 अल्फा प्लस 8 बीटा हे उत्तर मिळालं. मग आता डी आणि एच व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलामध्ये आपण ॲड करूया. बघा, डी लोकलायझेशन ऑफ एनर्जी इज गिवन बाय 8 अल्फा प्लस 9.6568 बीटा मायनस 8 अल्फा मायनस 8 बीटा. ह्यातलं हे 8 अल्फा मायनस आणि हे प्लस कॅन्सल होतील, आणि 9.6568 मधनं 8 वजा केलं तर उत्तर येतं 1.6568 बीटा. हे त्याची डिलोकलायझेशन एनर्जी झालेली आहे. ओके, मला हे समजलं असेल. अशाच पद्धतीनं सायक्लो ऑक्टा ट्राईन डायकॅटायन हा मोलिक्यूल आहे, ह्याचं आपल्याला फाइंड आउट करायचं. आता ह्या ज्या एनर्जी लेवल आहेत मगाचसारख्या आपण फाइंड आउट करायचे. जे ची व्हॅल्यू 0 टाकलं तर अल्फा प्लस 2 बीटा मिळेल, जे ची व्हॅल्यू 1 टाकली तर मला हे उत्तर मिळेल, जे ची व्हॅल्यू 2 टाकली तर मला फक्त अल्फा मिळेल, जे ची व्हॅल्यू 3 टाकली तर मला हे उत्तर मिळेल, आणि जे ची व्हॅल्यू जर 4 टाकलं तर मला हे उत्तर मिळेल. ओके, हे मगाचा प्रॉब्लेम जसा आहे ते सेम ॲज इट इज लिहायचं आहे. हे मी आता परत रिपीट करत नाही आहे. पण आता प्रॉब्लेममध्ये चेंज कुठं होतो तर ह्याच्यामध्ये एकूण 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. केअरफुली तुम्ही बघू शकता. हा एक डबल बॉन्ड म्हणजे इथं 2, इथं 2 म्हणजे 4 झाले, इथं 2 म्हणजे 6, त्यामुळे एकूण किती इलेक्ट्रॉन झाले, 6 पाय इलेक्ट्रॉन्स झाले. मग आता 6 पाय इलेक्ट्रॉन्स फिलअप करताना पहिल्या एनर्जी लेवलमध्ये 2 गेले, दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये 2 गेले, तिसऱ्या एनर्जी लेवलमध्ये 2 गेले, संपला विषय इथं. म्हणजे बॉन्डिंगमध्येच 6 पाय इलेक्ट्रॉन फिलअप झालेले आहेत. त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन हे अल्फा प्लस 2 बीटामध्ये फिलअप झाले, आणि 4 इलेक्ट्रॉन हे अल्फा प्लस 1.4142 बीटामध्ये फिलअप झालेले आहेत. आता हे आपल्याला पुढे काय करायचे, सॉल्व्ह करायचे.
बघा 2 मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस 2 बीटा, ह्याचं उत्तर येतं 2 अल्फा प्लस 4 बीटा. आणि पुढचं म्हणजे उत्तर येतं 4 अल्फा मल्टिप्लाइड 4 मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस 1.4142. हे सॉल्व केलं तर उत्तर येतं 4 अल्फा प्लस 5.6568 बीटा. आणि हे आपण सॉल्व केलं तर एकूण येतं 6 अल्फा प्लस 9.6568 बीटा. आणि लोकलायझेशन एनर्जी फाइंड आउट केलं 6 मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस बीटा, तर आपल्याला उत्तर येतं 6 अल्फा प्लस 6 बीटा. आणि डिलोकलायझेशन एनर्जी आपण फाइंड आउट केलं तर ह्यापैकी हा 6 अल्फा कॅन्सल होतील. 9 मधनं 6 गेलं तर उत्तर किती येतं 3.6568 बीटा. हे उत्तर येतं डिलोकलायझेशन एनर्जी ऑफ ऑक्टाट्राईन डायकॅटाईन, ह्याचं उत्तर येतं. ओके, आता आपण बघूया फिफ्थ मोलिक्यूल, ज्याच्यामध्ये 2 अनायन घेतलेले आहेत. 2 अनायन म्हणजे एक अनायनमध्ये 2 पाय इलेक्ट्रॉन्स, आणि आता 2 निगेटिव्ह चार्ज आहेत म्हणजे पुन्हा 4 पाय इलेक्ट्रॉन्स झालेले आहेत, वाढलेले आहेत. आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे मी पुन्हा एकदा दाखवतो. इथे 2 इलेक्ट्रॉन्स, हे 4 इलेक्ट्रॉन्स झाले, इथे 6 इलेक्ट्रॉन्स झाले, हे 2 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स, हे 2 म्हणजे एकूण 10 पाय इलेक्ट्रॉन्स ह्यामध्ये झालेले आहेत. ह्या एनर्जी लेवल कसं फाइंड आउट केलं हे आपण मगाच्या प्रॉब्लेममध्ये 3 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला 10 पाय इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे आहेत. बॉन्डिंगमध्ये 2 गेले, त्याच्यानंतर पुढच्या बॉन्डिंग ऑर्बिटलमध्ये 2 असे म्हणजे 4 गेले, एकूण 6 गेले. नॉन बॉन्डिंगमध्ये पुन्हा 2 म्हणजे 4 गेलेले आहेत, आणि ह्याची व्हॅल्यू आली 4 अल्फा, 4 मल्टिप्लाइड बाय अल्फा प्लस 1.4142 बीटा, 2 अल्फा प्लस 2 बीटा. ह्याच्यावरून डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आणि त्यातनं एचची व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करायचे. बघू आपल्याला काय मिळतं. डी लोकलायझेशन ऑफ एनर्जी इज गिवन बाय डी मायनस एल. डी आपण फाइंड आउट केलं तर उत्तर येतं 10 अल्फा प्लस 9.6568 बीटा. आणि एल साठी आपला एक कॉमन फॉर्म्युला आहे, कोणताही वापरा काहीच प्रॉब्लेम येत नाही. एक्स अल्फा प्लस 2 हाय बीटा, हे आपण सॉल्व केलं तर उत्तर येतं 10 अल्फा प्लस 6 बीटा. आता डी ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि एल ची व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यातनं आता डी मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा 10 अल्फा आणि हा 10 अल्फा कॅन्सल होतील. 9 मधनं हा 6 बीटा मायनस केला तर उत्तर येतं 3.6568 बीटा, इतकं उत्तर येतं त्याचं. ओके, अशा पद्धतीने आपण डिलोकलायझेशन एनर्जी फाइंड आउट करू शकतो. आता इथं जर बघितला तर सायक्लोऑक्टाटेट्राईन, त्याच्यानंतर सायक्लोऑक्टाट्राईन डायकॅटाईन आणि सायक्लोऑक्टाट्राईन डायॲनाईन ह्याची एनर्जी आपण लेवल फाइंड आउट केलं तर डायकॅटाईन आणि डायॲनाईनची ऑक्टाटेट्राईनपेक्षा सायक्लोऑक्टाटेट्राईनपेक्षा जास्त येते. हायर द डिलोकलायझेशन एनर्जी हायर इज दी स्टॅबिलिटी. तुम्हाला माहिती आहे डायकॅटाईन खूप स्टेबल नाही आहे, तो टफ फॉर्ममध्ये जातो. ॲरोमॅटिसिटी त्याची डिस्टर्ब होऊन जाते, त्याची सायक्लिक सिस्टीम डिस्टर्ब होऊन जाते, कारण तो डिलोकलायझेशन एनर्जी कमी आहे, त्यामुळे तो अनस्टेबल आहे. पण डायकॅटाईन असेल किंवा डायॲनाईन असेल तर तो खूप स्टेबल आहे. ओके, इथं आपण हा एक मॉलिक्यूल बघितलेला आहे. तुम्हाला सॉल्व करण्यासाठी मी काही एक्झाम्पल मी स्वतः सॉल्व केलेले आहेत आणि ते गुगल क्लासरूमवरती मी अपलोड सुद्धा केलेलो आहे. आता आपण बघणार आहोत रिॲक्टिव्ह इंडेक्सचे प्रॉब्लेम. तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल आता रिॲक्टिव्ह इंडेक्स. ओके, हा अशाच पद्धतीने एक मला वाटते 12 मार्काला काही मोठा प्रश्न विचारला असतो. त्यामध्ये आपल्याला रिॲक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायला दिलेलं असतं आणि ते फाइंड आउट करण्यासाठी उदाहरण दिलेलं असतं नॅफ्थॅलिन्स, टू फाइंड आउट द रिॲक्टिव्ह इंडेक्स ऑफ नॅफ्थॅलिन. पण नॅफ्थॅलिनची सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला सगळ्यात सोपा मॉलिक्यूल बेन्झीन ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया. रिॲक्टिव्ह इंडेक्स कसा फाइंड आउट करायचा असतो तो. ओके, तुमच्यासमोर माझी PDF दिसते का? दिसत असेल तर चॅटमध्ये येस म्हणून पाठवा मला. येस दिसते होते. ओके, तर
मी आता सुरुवात करतोय. कॅल्क्युलेशन ऑफ डिवार रिॲक्टिव्ह इंडेक्स कसा फाइंड आउट करायचा आहे तर तो मी तुम्हाला इथे सांगणार आहे. एक सेकंड, माझ्या लॅपटॉपवरती काही मेसेजेस आलेले आहेत. ओके, 10 मिनिटामध्ये आपली ही लिंक संपेल. पुन्हा लिंकला जॉईन करा. पुन्हा आपल्याला ह्या प्रॉब्लेम संपवून मला युनिट फर्स्ट आज कंप्लीट करायचं आहे. साधारणतः इथे 4 प्रॉब्लेम्स आहेत. आरामात अर्धा तासात कदाचित होऊन जाईल. ओके, तर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर पण मी गुगल क्लासरूमवरती सेंड करतो. तर अशा पद्धतीचा एक प्रॉब्लेम विचारला असतो. कॅल्क्युलेशन ऑफ डिवास रिॲक्टिव्ह इंडेक्स NE or NR अशा पद्धतीनं शॉर्ट तिथं लिहिलेलं असतं. आपल्याला उदाहरण दिलं, मी पहिला उदाहरण सगळ्यात सोपं घेतलेलं आहे, बेन्झिन. ओके, बेन्झिनची रिॲक्शन आपण इलेक्ट्रोफाईलवरती होताना बेन्झिन असल्यामुळे कोणत्याही कार्बनवरती केला तर काहीच फरक पडत नाही. तर मला अशा पद्धतीचा मॉलिक्यूल मिळेल. ओके, ह्याला आपण म्हणतो सिग्मा कॉम्प्लेक्स. 6 कॉम्प्लेक्स नाही, तो 6 नंबर, तर तो आहे सिग्मा. तर ह्या सिग्मा कॉम्प्लेक्समधनं एक प्रोटॉन बाहेर काढला की मला तो इलेक्ट्रोफाईल त्या बेन्झिन रिंगला अटॅच झालेला ऑब्झर्व होईल. मग इलेक्ट्रोफाईल कोणते कोणते असू शकतात तर ते असू शकतात नायट्रो, सल्फर ट्रायऑक्साईड, क्लोरीन, त्याच्यानंतर मिथिल. हा आपली आहे रिएक्शन फ्रीडल क्राफ्ट, किंवा हा आहे ॲसिटिल. हा सुद्धा मिळतो आपल्याला फ्रीडल क्राफ्ट असिलेशन रिएक्शन पासून. तर अशा पद्धतीनं बेन्झिनला सबस्टिट्यूशन आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतो. ओके, मग ओके, आता आपल्याला बघायचं आहे रिॲक्टिव्हिटी इन ॲरोमॅटिक सिस्टीम कशा पद्धतीने रिॲक्टिव्हिटी होती इलेक्ट्रोफिलिकमध्ये. तर मी सगळ्यात पहिल्यांदा एक बेन्झिनचं स्ट्रक्चर काढून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलेलं आहे, बेन्झिनचं एक स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतलेलं आहे. आणि ह्याला अल्टरनंट आणि नॉन अल्टरनंट हायड्रोकार्बन ड्रॉ केलेलं आहे. जिथं इलेक्ट्रोफाईल अटॅच झालेला आहे सिग्मा कॉम्प्लेक्समध्ये, त्याच्या पुढच्या कार्बनला मी स्टार केलेलं आहे. त्याच्यानंतर एक अनस्टार, परत पुन्हा स्टार, पुन्हा अनस्टार, पुन्हा स्टार, आणि इथं आपलं स्टार करण्याची पॉसिबिलिटी संपलेली आहे. त्याच्यानंतर मी ह्याला नंबरिंग देतोय. नंबरिंग म्हणजे काय, आपण बघितलेलं आहे डी लोक ह्याच्यामध्ये, मला वाटतंय कोएफिशियंट फाइंड आउट करताना त्याच्यामध्ये आपण देतोय +A, त्याच्यानंतर पुढच्याला -A, परत पुढच्याला +A, अशा पद्धतीनं. ह्याच्यामध्ये एकूण 5 कार्बन आहेत. त्यापैकी एक कार्बनवरती काय होणार आहे, कुठला तरी सबस्टिट्यूएंट अटॅच होणार आहे. एकूण किती कार्बन्स आहेत त्याच्यामध्ये, 6 कार्बन्स आहेत. मग अकॉर्डिंग टू मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी काय सांगते, तर ई लोकलायझेशन फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे -2 बीटा समेशन ऑफ ए. -2 बीटा समेशन ऑफ ए. मग इथं जर बघितला समेशन ऑफ ए म्हणजे, तुम्हाला मी इथं एक ॲरो दाखवतो. हा कार्बन ॲटम, एक सेकंड, हा कार्बन ॲटम ह्याच्या बाजूला इथे एक ए आहे आणि इथे एक ए आहे. ही A+A म्हणजे किती बनेल आता, 2A. A+A म्हणजे किती बनेल आता, 2A. मग हा आपण थोडं सॉल्व्ह करूया. -2 बीटा मल्टिप्लाइड बाय 2A म्हणजेच काय मिळेल मला, 4A बीटा. आता आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये मला फाइंड आउट करायचं आहे द व्हॅल्यू ऑफ ए. द व्हॅल्यू ऑफ ए ती कशी फाइंड आउट करणार, व्हॅल्यू ऑफ ए, तर आपल्याला माहिती आहे चार्ज डेन्सिटी आपण फाइंड आउट केलेलो आहोत ह्याच्या आधी. चार्ज डेन्सिटी इज गिवन बाय एकूण त्या बेन्झिनमध्ये +A, -A, +A अशा पद्धतीनं 3A होते आणि त्याचे स्क्वेअर A² + A² + A² इज इक्वल टू 1. मग आपण हे सॉल्व्ह करूया तर मला फायनल उत्तर येतं 3A² इज इक्वल टू 1. पुन्हा सॉल्व्ह केलं, A² इज इक्वल टू 1/3. देन A इज गिवन बाय 1/√3. आणि हे आपण जर सॉल्व्ह केलं तर A ची व्हॅल्यू किती येते, 0.5773. 0.5773. ओके, आता
लोकलायझेशन एनर्जी जी आहे आपली त्यामध्ये आपण जाऊया. वरती आपण बघितलं होतं, म्हणजे इथं बघितलं होतं काय आलेलं उत्तर त्याचं, -4a मल्टिप्लाइड बाय बीटा. ह्याच्यामध्ये आता मी लोकलायझेशनची व्हॅल्यू टाकतो -4, त्याच्यानंतर -4, त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू किती आहे ती 0.5773 मल्टिप्लाइड बाय बीटा. आता हे सॉल्व केलं 4 मल्टिप्लाइड बाय 0.5 तर उत्तर येतं -2.309 बीटा. पुन्हा आपण नियरली घेतोय, इथं वरती नियरली साईन तुम्ही बघू शकताय, 309 म्हणजे नियरली 310, -2.310 बीटा. ओके, म्हणजे 310 झिरोला आपण रिमूव्ह करूया. टू कीप रिॲक्टिव्ह इंडेक्स पॉझिटिव्ह. आता हा इंडेक्स रिॲक्टिव्ह इंडेक्स जो आला तो निगेटिव्ह मध्ये आलेला आहे, त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी पुन्हा मी त्या लोकलायझेशनला मल्टिप्लाइड बाय मायनस करणार आहे, म्हणजे -e करणार आहे. मग मायनस मायनस काय होतं, यस मायनस मायनस प्लस. त्यामुळे बेन्झिनची रिॲक्टिव्ह इंडेक्स व्हॅल्यू किती येते, बेन्झिनची रिॲक्टिव्ह इंडेक्स व्हॅल्यू किती येते, तर ती येते 2.31 बीटा. आणि बीटा एक कॉन्स्टंट टर्म आहे, त्याला आपण रिमूव्ह केलं तर बेन्झिनची व्हॅल्यू येते 2.31. हा त्याचा रिॲक्टिव्ह इंडेक्स झालेला आहे. एक सेकंड, बेन्झिनचा रिॲक्टिव्ह इंडेक्स किती आला, 2.31. हा बेन्झिनचा रिॲक्टिव्ह इंडेक्स आलेला आहे. शक्यतो बेन्झिन सबस्टिट्यूटेड एकच असल्यामुळे असे सोपे प्रॉब्लेम कदाचित विचारत नाही, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे बेन्झिनपासून आपल्याला पुढं नॅफ्थॅलिन ह्याच्यावरती 100% हा प्रॉब्लेम विचारलाच असतो. ओके, लोअर द रिॲक्टिव्ह इंडेक्स ग्रेटर विल बी दी रिॲक्टिव्हिटी. जर रिॲक्टिव्ह इंडेक्स कमी असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी फास्ट असते. तसं बघायला गेलं तर बेन्झिनची रिॲक्टिव्हिटी फार कमी आहे, लक्षात घ्या. 2.31 ही जास्त व्हॅल्यू आहे, त्यामुळे बेन्झिन थोडासा अनरिॲक्टिव्ह आहे किंवा इनर्ट आहे. ओके, आता मी नॅफ्थॅलिनकडे जातोय. 2.44 सेकंड शिल्लक आहे. समजा लिंक संपली तर पुन्हा त्याच लिंकला क्लिक करा, पुन्हा मीटिंग आपली सुरू होईल. मला आज हा प्रॉब्लेम संपवायचे आहेत. नॅफ्थॅलिन नंतर फिनाल्डिन नाही, इथं आपला प्रॉब्लेम संपतो. ओके, मी नॅफ्थॅलिन जेवढा वेळ होईल तितका एक्सप्लेन करतो. वेळ संपली की पुन्हा परत काय करतो, पुन्हा नॅफ्थॅलिन पहिल्यापासून सुरुवात करतो. ओके, आता नॅफ्थॅलिन तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असायला पाहिजे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ नॅफ्थॅलिन. ओके, ह्याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत. कोणते दोन पॉसिबिलिटीज, अल्फा सबस्टिट्यूशन होऊ शकतं किंवा बीटा सबस्टिट्यूशन रिएक्शन होऊ शकतं. समजा जर आपण अल्फा पोझिशनला अटॅक झाला, समजा त्या इलेक्ट्रोफाईलचा अटॅक जर आपण अल्फा पोझिशनला झाला तर मला हा 1 नंबरचा सिग्मा कॉम्प्लेक्स मिळेल. आणि ह्यातनं हायड्रोजन आपण रिमूव्ह केलं तर अल्फा सबस्टिट्यूटेड नॅफ्थॅलिन हा कंपाऊंड मिळेल. आता मी ह्याचं काय करतोय, डिलोकलायझेशन एनर्जी सॉरी आपण त्याची ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट फाइंड आउट करतोय. ॲक्टिव्हिटी कोएफिशियंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे रिक्वायरमेंट स्टार करणं. तर मी इथून स्टार करायला सुरुवात करतो. हा स्टार, एक सोडून पुन्हा दुसरा स्टार, एक सोडून पुन्हा तिसरा स्टार, अशा पद्धतीनं हे स्टार मी करून घेतलो. त्याच्यानंतर मी त्याला नवीन एक टर्म यूज करून नोमेनक्लेचर करतो, +m. इथं ब्रँच नाही म्हणून -m, पण इथे ब्रँच आहे म्हणून टर्म पुढचा घ्यायचा +n, पुन्हा इथं -n. ब्रँचिंग पोझिशन आलं की बदलायचं नाही, तर +n अशा पद्धतीनं. मग आता जास्त रिपीटिंग कोण आहे, जास्त रिपीटेड, तर n हा जास्त रिपीटेड आहे, त्यामुळे असाइन n = a. आणि m म्हणजे कोण आहे, तर m म्हणजे n+n. हे आपण सॉल्व केलं तर m ची व्हॅल्यू किती येते, 2a येते. आता आपल्याला डिलोकलायझेशन एनर्जी फाइंड आउट करायची. तर इथे तुम्ही बघू शकता डिलोकलायझेशन एनर्जी फाइंड आउट कशी करायची ती. तर एनर्जी ऑफ लोकलायझेशन इज गिवन बाय -2 बीटा समेशन ऑफ ए. समेशन ऑफ ए मगाच सारखं तुम्ही बघितला तर एक साईडला n आहे आणि एक साईडला m आहे. ए ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे a, आणि m ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला काय माहिती आहे 2a. तुम्हाला नाही समजलं असेल तर मी पुन्हा थोडं वर घेऊन दाखवतो.
ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता